वर खाली फर्स्ट क्लास. काही डॉक्टरला पेशंट म्हणून बघताना जरा गंमतच वाटते मला. गंमत कसली? मग काय रडू का आता? बघितलं बाबा मानसी येणार होती ना? नाही का येणार होती का? हो सलील म्हणाला होता की ते दोघंही येणार आहेत. अरे ते बाहेर गेले असतील कुठेतरी. आता लग्न जवळ आले ना, खरेदीसाठी गेले असतील कुठेतरी. हां असेल. आता यावर जास्त विचार करायचा नाही, कारण जास्त विचार करण्याने तब्येतीला त्रासच होतो. सो आता फक्त आराम करायचा आणि लवकर बरं व्हायचंय. काय रे, सलील आला होता इथे? हो आला होता. म्हणजे आम्ही मस्त गप्पा मारल्या. मला फार छान वाटलं त्याच्याशी बोलून. वा फर्स्ट क्लास. हे बरं आहे. म्हणजे सलील इथे येतो, तुझ्याशी गप्पा मारतो आणि तुला बरं वाटतं. आम्ही येतो त्याचं काहीच नाही. आई अगं तसं नाहीये. खरं तर मी रात्रभर विचार करत होतो की आई कधी येणार आणि मी तिच्याशी कधी बोलणार. सलील अचानक आला. मला वाटलंही नव्हतं की तो येईल म्हणून. आता माझं मन राखण्यासाठी काहीतरी बोलू नकोस हा. आई अगं असं काही नाही. बरं निर्मला ऐका, बरं आहे ना? हो म्हणजे होईल, हळूहळू बरा होईल तो. व्यवस्थित औषधोपचार घेतले आणि मुळात आपण डॉक्टर असून आपण पेशंट आहोत हे लक्षात ठेवायला हवं आणि त्याप्रमाणे काळजी घ्यायला हवी. विचार कमी आणि झोप आराम जास्त. ऐकलंस का? हे सगळं केलं ना त्यामुळे तो बरा झालाय, आपल्यामुळे किंवा सलीलमुळे नाही. किंवा ना आता काळजी नको आणि कसलंही टेन्शन घेऊ नको. काहीही होणार नाही. टेन्शन? मला नाही कसलं टेन्शन. अहो वंस आहेत ना. आणि वंस वेळ पडली ना तर चांगलं रागवा याला. अरे वा, काय वेगळंच रूप बघतोय मी इथं. विजय, अरे पुढे आता तिला छळणं. अरे बरं झालं तुम्हीच बोललात. बाबा माझा फोन कुठे? फोन कशाला हवा आता तुला? आराम कर. नाही मानसीला विचारलं असतं की सलील आणि ती कुठपर्यंत आलेत म्हणून. येणार ना ती, मग येईल रे. मुंबईचं ट्रॅफिक तुला माहिती आहे ना. इथे कोपऱ्यावर असं म्हटलं तरी अर्धा तास लागतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.